दादा काय सांगाल तुम्ही आता जे आहे ते नवीन सरकारची स्थापना झालेली आहे आणि नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर तुम्ही जे आहे ते सामूहिक आंदोलन उपोषण करणार आहेत, कधी करणार आहेत आणि काय तारीख असेल त्याची? उद्या सकाळी 11 वाजता आम्ही तारीख डिक्लेअर करणार आहे. अंतरवाली या ठिकाणाहूनच उपोषणाची तारीख आमरण उपोषणाची डिक्लेअर करणार आहे. जे अंतरवालीतलं आमरण उपोषण स्थगित केलं ते पुन्हा सुरू करायला उद्या आम्ही तारीख डिक्लेअर करणार आहे. ती ज्यांना स्वतः मनानं बसायचं, स्वतःच्या मनानं असेच बसणार आहेत. कोणावरती आमरण उपोषणाला बसण्याचं बंधन घातलं जाणार नाही आहे कोणावरतीच. त्यामुळे ज्याला स्वतःच्या मनाने बसायचं आहे, घरच्याचा विरोध असेल तर कोणी बसायचं नाही. इथं येऊन तुम्ही आमरण उपोषण न करता नुसते बसले तरी चालतं. ज्यांना सहन होतंय त्यांनीच करायचे. या स्वरूपाचं सामूहिक उपोषण ते होईल. पण नाही कुणी बसलं तरी मी बसणार आहे. कारण काही काहींना नाही कुणी बसलं याचा अर्थ असा की काही काहींना नाही सहन होत, नाही उपाशी बसू शकत. उद्या तारीख होईल डिक्लेअर. दादा म्हणजे याची गिनीज बुकात सुद्धा नोंद घेतली जाईल. नेमकं साधारण किती लोक जे आहेत ते या उपोषणाला बसू शकतात, कारण खूप मोठ्या पद्धतीनं संख्या असू शकते. जर लोकांना जर बसाच म्हणलं तर मग गिनीज बुकच काय. जगाच्या पाठीवर असं आमरण उपोषण सामूहिक कधीच झालेलं नसेल, होऊ शकतं. परंतु सगळेच काळजी करायला लागते, सगळीच काळजी करायला लागते. मला हे बसा म्हणलं तर घराघरातून माणसं बसतील. राज्यभरातल्या प्रत्येक म्हणजे पश्चिम महाराष्ट्र असो, मुंबई असो, कोकण असो, विदर्भ असो, खानदेश असो, मराठवाडा असो, घराघरातून मराठी बसतील. पण त्यांच्या काळजी पण घ्यायला लागल की काहीला सहन होत नाही, काहीला होतंय, काहीला जेवणाचे प्रॉब्लेम म्हणजे भूक लागते. त्याच्यामुळं बंधन नको. असं मी आता ठरवलं की बंधन नको. तुम्हाला मनाने बसायचं तर बसा. महायुतीच्या सरकारमध्ये 39 मंत्री जे आहेत ते मोठ्या संख्येनं पहिल्याच विस्तारामध्ये सामील झाले. मात्र याच्यामध्ये ओबीसीचे नेते जे आहेत छगन भुजबळ यांना मंत्रिपदावरून डावलले. आता ते मला नाही माहित त्याला कशाला काय केलं आणि काय नाही. तो आमचा प्रश्नच नाही. तो त्यांचा राजकीय प्रश्न आहे, वैयक्तिक. त्याच्याबद्दलचं आपल्याला काय माहिती नाही आणि त्याला का दिलं हे माहीत नाही आणि त्याशी आम्हाला काही देणं घेणं पण नाही. मराठा आरक्षणाचा मारे करायचा आम्हाला काही देणं घेणं नाही. गोरगरिबांना, ओबीसींना सुद्धा त्यांनी काय कधी काही खाऊ दिलेलं नाही. परंतु ते आता मला काय म्हणायचं की त्यात पडायचंच नाही आम्हाला. त्या राजकीय विषय त्यांचा तो, आरक्षणाचा विषय नाही येतो, तो राजकीय विषय. त्याच्यामुळे त्यांचं ते बघून घेतील. आपल्याला बोलायचं काही गरज नाही असं मला वाटतं की राजकारणात आपण बोलायची गरज नाही. आरक्षणात बोलला तर सोडणार. मराठा समाजाला मोठ्या प्रमाणामध्ये विरोध केल्यामुळे जर डावलला असेल असं वाटत नाही का? नाही, माझं म्हणणं काय की बाबा त्या राजकारणाच्या विषयात मी पडणारच नाही. कारण ते त्यांचा वैयक्तिक विषय, त्यांच्या पक्षाचा म्हणा किंवा त्यांच्या सरकारचा म्हणा किंवा त्यांचं काय असेल ते त्यांचा विषय. आरक्षणाच्या विरोधात बोलला की मी सोडणार. त्यामुळे ते ज्याचा त्याचा विषय जो तो आपण त्याच्यात काय ढवळाढवळ करायची काही गरज नाही, चपडबं करायची गरज नाही. आरक्षणासाठी आम्ही लढायला खंबीर आहेत. उद्या आम्ही तारीख डिक्लेअर करणार आहेत आणि मराठी मोठ्या ताकदीनं त्या तारखेला, जी तारीख उद्या डिक्लेअर होणार आहे त्या तारखेला महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातले मराठी ताकदीनं येणार. कामं धंदे सगळे एक दिवसासाठी बंद ठेवून, शेतकरी सगळे एक दिवस काम बंद ठेवून सगळे मराठी एक दिवस अंतरवालीत येणार आहे. सगळेची सगळे. एवढी ताकद पुन्हा एकदा या देशाला आणि जगाला दिसणारे मराठी किती ताकदीने. काही दिवसांपासून आपला जो प्रलंबित प्रश्न आहे मराठा आरक्षण, तो तुम्हाला वाटतं का आता या अधिवेशनात तरी सरकारनं मांडावा आणि जो आहे तो राहिलेला प्रश्न आणि तुमच्या ज्या मागण्या आहेत ते एक एक करून तरी मार्गी लावावेत असं तुम्हाला वाटत नाही? मांडतील असं वाटतं की या अधिवेशनात सगळे प्रश्न निकाली काढतील. आणि सरकारला पण विनंती माझी आपल्या चॅनलच्या बांधवांच्या वतीनं की सरकारनं आजपासून अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी काढावा. सरसकट मराठ्यांना राज्यातल्या कुणबी प्रमाणपत्र देण्याचं. कारण ओबीसीत आम्ही पूर्वीपासून येत म्हणून आम्ही काय कोणाचं मागत नाहीत, काय नाही. 3 गॅजेट आहेत, ते गॅजेट पण लागू करावेत. सगळ्या केसेस पण मागं घ्यायचं सरसकट. त्यांनी त्यावेळेस ते बोललेले आहेत. तेही करावं. शिंदे समिती, माननीय जस्टिस शिंदे साहेबाची समिती, तिलाही काम सुरू करायचं पुन्हा सांगावं तातडीनं. जे कक्ष होते पूर्वीचे ते कक्षही सुरू करावेत. या सगळ्या ज्या आमच्या 8, 9, 10 मागण्या आहेत
सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी पण आहे. 83 क्रमांकाला कुणबी आणि मराठा एक आहे, तोही अध्यादेश काढून आता अधिवेशनात सगळ्या घोषणा कराव्यात अंमलबजावणी सह सरकारनं, अशी आम्हाला आशा पण आहे, अपेक्षा पण आहे आणि ते करतील असं वाटतं आणि त्यांनी ते करावं ही सरकारला आमच्याकडून विनंती. मराठा आरक्षणाच्या बाजूने नेहमी आम्ही उभे राहतो, खंबीरपणे त्यांची बाजू मांडतो, त्यांच्याच बाजूने आम्ही निर्णय घेतो असं जाहीरपणे जे आहे ते नेहमी देवेंद्र फडणवीस सांगतात. आता ते स्वतः मुख्यमंत्री झाले, आता प्रश्न मार्गी लागत. आता म्हणलेतच ना, ते इथून पाठीमागं सुद्धा खूप वेळेस म्हणले की आम्ही मराठा आरक्षणाच्या बाजूने कधी विरोध करत नाहीत, काय विषय नाही, आमचा फुल सपोर्ट आहे. आता अधिवेशनात दिसेल ना, करतील ना ते आणि त्यांनी करायला पाहिजे. आता बोलले त्याप्रमाणे त्यांनी करायला पाहिजे आणि ती अपेक्षा आशा मराठा समाजाला आहे की ते करतील. नाही केलं आम्ही सज्ज आहेत, उद्या तारीख डिक्लेअर करणार लगेच सामूहिक उपोषणाची, आम्ही सज्ज आहेत.